Hello students. In previous video we learned how alcohols are prepared by using various methods. In this video we see how phenols are prepared by using various methods. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स वेगवेगळ्या मेथड्सने कसा प्रिपेअर करतात ते आपण स्टडी केलं होतं. तसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिनॉल्स जे असतात त्यांना आपण किंवा फिनॉल जो असतो त्याला आपण वेगवेगळ्या मेथड्सचा यूज करून कसं प्रिपेअर करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. पण त्याच्यातली जी पहिली मेथड आहे ती मेथड आपण बघू. त्यापूर्वी आजच्या व्हिडिओचे जे टायटल आहे ते आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल. प्रिपरेशन ऑफ फिनॉल, फिनॉलचं प्रिपरेशन आलं लक्षात. मग त्याच्यातली पहिली जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल ही मेथड आपण बघू. द फर्स्ट मेथड इज दॅट फ्रॉम क्लोरोबेन्झीन और बाय युजिंग क्लोरोबेन्झीन. या पहिल्या मेथड मध्ये आपण क्लोरोबेन्झीनचा यूज करून फिनॉल प्रिपेअर करणार आहोत. म्हणजे या मेथड मध्ये काय होतं ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ विथ रिएक्शन. मग बघा फर्स्टली काय केलं जातं, क्लोरोबेन्झीन फ्यूज्ड विथ NaOH. क्लोरोबेन्झीनला आपण NaOH सोबत फ्यूज करतो लक्षात. ॲट टेम्परेचर 623 केल्विन and 150 atmospheric pressure. 150 atmospheric pressure. This chlorobenzene fused with this NaOH, and then it gives a product, or it gives an intermediate product called sodium phenoxide. आणि आपल्याला याच्यापासून एक इंटरमिजिएट प्रोडक्ट मिळतो. त्या प्रोडक्टचे नाव आहे सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड. अगेन दिस सोडियम फिनॉक्साइड इज ट्रीटेड विथ डायल्यूट ऍसिड और डायल्यूट HCl. आपण परत या सोडियम फिनॉलला डायल्यूट HCl बरोबर ट्रीट करतो. डायल्यूट HCl बरोबर त्याची रिएक्शन करतो and it gives a product phenol. आणि त्याच्यापासून आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळतो, फिनॉल. या सोडियम फिनॉक्साइडला आपण डायल्यूट HCl बरोबर किंवा डायल्यूट ऍसिड बरोबर ट्रीट करतो, त्याची रिएक्शन करतो आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो फिनॉल. ओके, दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स from or by using chlorobenzene, and this process is also called as dose process. Dose process of preparation of phenol from chlorobenzene. The second method of preparation is that by using cumene or from cumene. Cumene. In this method, the cumene, that is isopropyl benzene. लक्षात घ्या इथं या मेथड मध्ये काय केलं जातं, क्युमिन जो असतो, क्युमिन म्हणजे आयसोप्रोपिल बेन्झीन. दिस आयसोप्रोपिल बेन्झीन इज ऑन एअर ऑक्सिडेशन. दिस इज क्युमिन और आयसोप्रोपिल बेन्झीन इज ऑन एअर ऑक्सिडेशन. याचा आपण एअर ऑक्सिडेशन करतो इन द प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थॅनेट. कोबाल्ट नॅफ्थॅनेटच्या प्रेझेन्स मध्ये आपण एक क्युमिनचे काय करतो, एअर ऑक्सिडेशन करतो ऍट टेम्परेचर 223 केल्विन. देन इट गिव्स क्युमिन हायड्रो परऑक्साइड. आणि याच्यापासून आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळतो, क्युमिन हायड्रो परऑक्साइड.
This is cumene hydroperoxide. And again, this cumene hydroperoxide on decomposition with acid. आणि नंतर काय करतो आपण, या क्युमिन हायड्रोपेरॉक्साइडचे डिकम्पोजिशन करतो कोणासोबत, ऍसिड सोबत, डायल्यूट ऍसिड सोबत, that is dilute HCl. Then it gives two products. या क्युमिनचा आपण एअर ऑक्सिडेशन करतो कोबाल्ट नॅफ्थेनेटचे यूज करून ॲट टेम्परेचर 423 केल्विन आपल्याला इंटरमिजिएट प्रोडक्ट मिळतो क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. दिस cumene hydroperoxide is on decomposition by using dilute HCl or dilute acid. Then it gives two products. हा आपल्याला दोन products देतो. The first product is that we required this required product that is phenol. आपल्याला जो मेन प्रोडक्ट मिळतो, जो लागणार आहे, जो रिक्वायर्ड आहे, तो प्रोडक्ट म्हणजे फिनॉल. and with that phenol it also gives acetone. आणि त्या फिनॉल सोबत हा अजून ऍसिटोन प्रोडक्ट आपल्याला देत असतो. Okay, due to the formation of two important products, both these products are commercially important. Here we use only cumene. आपण इथं फक्त एकच क्युमिन यूज केला, क्युमिन मॉलिक्यूल यूज केला आणि या क्युमिन मॉलिक्यूल पासून आपल्याला दोन डिफरंट प्रोडक्ट मिळत आहेत. and hence this method is used for the commercial preparation of phenol. म्हणून या मेथडला आपण कमर्शियल प्रिपरेशन सुद्धा बोलतो, कमर्शियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल. जे या मेथड मध्ये आपण फक्त एकच रिएक्टंट यूज करतो क्युमिन आणि आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, दोन इम्पॉर्टंट प्रोडक्ट मिळतात. First is acetone and second one, first one we required that important product is phenol and second one is acetone. म्हणून या मेथडला आपण काय बोलतो, commercial preparation of phenol. Now turns toward the third method of preparation of phenol. आता आपण फिनॉलच्या तिसऱ्या मेथड, फिनॉलच्या प्रिपरेशनच्या तिसऱ्या मेथड कडे जाऊ आणि ती तिसरी मेथड आहे फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आता या मेथड मध्ये आपण काय करतो लक्षात घ्या, इन दिस सी मेथड दॅट इज बाय युजिंग ऑर फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. In this method, benzene sulfonic acid is neutralized by using NaOH. या मेथड मध्ये आपण बेन्झीन सल्फोनिक ऍसिड जो असतो त्याला आपण न्यूट्रलाइज करतो. त्याला आपण न्यूट्रलाइज करत असतो कोणाचा यूज करून, NaOH चा यूज करून, बेसचा यूज करून. This is acid. This is benzene sulfonic acid and this benzene sulfonic acid is neutralized by using NaOH. Okay, then we get a intermediate product. आपल्याला intermediate product मिळतो. आपल्याला कोणता intermediate product मिळणार आहे बघा, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. आपल्याला कोणता intermediate product मिळतो, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. Again, this sodium benzene sulfonate is treated with or fused with caustic soda that is NaOH at temperature 523 Kelvin. This benzene sulfonate, sodium benzene sulfonate is fused with caustic soda that is NaOH at temperature 523 Kelvin. It gives sodium phenoxide. It gives sodium phenoxide. And again, this
sodium phenoxide is treated with dilute acid. As we see in a previous method or previous process, that is dose process, this sodium phenoxide when treated with dilute acid it gives product phenol. आणि आपण जे मागच्या मेथड मध्ये डोस प्रोसेस मध्ये आपण बघितलं, जर आपण या सोडियम फिनॉक्साइडला डायल्यूट ऍसिड बरोबर ट्रीट केलं, त्याची रिएक्शन केली, तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो फिनॉल. ओके. तर थर्ड मेथड मध्ये आपण काय बघितलं, इन द थर्ड मेथड आपण रिएक्टंट यूज केला बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. फर्स्ट जे आहे स्टेप किंवा फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलं, बेन्झीन सल्फोनिक ऍसिडला NaOH सोबत न्यूट्रलाइज केलं आणि न्यूट्रलाइज केल्यानंतर आपल्याला इंटरमिजिएट प्रोडक्ट भेटला सोडियम बेन्झीन सल्फोनेट. आपण परत या सोडियम बेन्झीन सल्फोनेटला NaOH सोबत कॉस्टिक सोडा सोबत फ्यूज केलं. टेम्परेचर आपण त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड टेम्परेचर होतं ते ठेवलं 523 केल्विन आणि आपल्याला प्रोडक्ट भेटला सोडियम फिनॉक्साइड. आणि आपण या सोडियम फिनॉक्साइडला HCl डायल्यूट HCl किंवा डायल्यूट ऍसिड सोबत ट्रीट केलं, त्याची रिएक्शन केली जसं आपण डोस प्रोसेस मध्ये बघितलं होतं आणि आपल्याला प्रोडक्ट भेटला जो रिक्वायर्ड होता, जो आपल्याला करस्पॉन्डिंग प्रोडक्ट होता, रिक्वायर्ड प्रोडक्ट आपल्याला पाहिजे होता, तो फिनॉल ऍज अ प्रोडक्ट म्हणून आपल्याला भेटला. त्याच्यानंतर लास्ट मेथड जी आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल ती आहे फ्रॉम ॲनिलीन. फ्रॉम ॲनिलीन. आता याच्यामध्ये आपण काय करतो, इन दिस मेथड aniline is treated with nitrous acid. Aniline, that is aromatic amine, when treated with nitrous acid. Nitrous acid is a mixture of sodium nitrate and HCl. Nitrous acid is a mixture of sodium nitrite and HCl. Okay, and this reaction is carried out at 273 Kelvin, that is 0 degree Celsius. Aniline is treated with nitrous acid. Nitrous acid is a mixture of sodium nitrate and HCl. This reaction is carried out or take place in the at the temperature 273 Kelvin, that is 0 degree Celsius. We get a product benzene diazonium क्लोराइड. आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. And this benzene diazonium chloride on hydrolysis with acid. आणि आपण काय करतो, या बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइडच्या हायड्रोलायसिस करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. ओके. and then it gives a product phenol. It gives a corresponding product phenol. This is benzene diazonium chloride. आणि आपण या बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइडचे हायड्रोलायसिस केलं ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. घ्या लक्षात. तर आपल्याला काय मिळतो, तो करस्पॉन्डिंग आपल्याला जो रिक्वायर्ड प्रोडक्ट असतो फिनॉल, तो प्रोडक्ट आपल्याला मिळतो. त्याच्यासोबत N2 गॅस एक्सपेल आउट होतो आणि प्लस दिस HCl. लक्षात. आपल्याला हे HCl असं इथं ऍज अ बाय प्रोडक्ट म्हणून मिळतो आणि आपल्याला जो रिक्वायर्ड प्रोडक्ट आहे, करस्पॉन्डिंग प्रोडक्ट आहे, तो फिनॉल आपल्याला ऍज अ प्रोडक्ट म्हणून इथं फॉर्म होताना दिसतो. These are the 4 methods usually used to prepare phenols. आणि या 4 मेथड होत्या की त्या आपण युजली फिनॉल्सच्या प्रिपरेशन साठी यूज करत असतो. बाकीच्या पार्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्स अँड अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टडी करू.